Homemade Cerelac baby food. मी 4 वाटी तांदूळ घेतलाय, 2 वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली। हे चांगलं नीट करून घेतलंय। आता मी हे एका पातेल्यात घेतले, याला मी 3-4 वेळा चांगलं धुणार आहे। हे 4 वेळा धुवून झाल्यानंतर मी असं एक पुरणाची चाळण असते त्यात पाणी निथळण्यासाठी हे ठेवलंय। 1-2 तास मी असंच यातलं पाणी निथळून देणार। कॉटनच्या कपड्यावरती आम्ही सुकत ठेवला होता। सकाळी उठून याला आता खरपूस भाजायचं चाललेलं आहे। आता हे असं खरपूस भाजून झालेलं आहे। आता हे थोडं थंड होऊन द्यायचं 15-20 मिनिटं आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचं। हे बघा मी सगळे हे मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता। आता मी खीर कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। 1 वर्षाच्या आतील मुलांच्या खिरीमध्ये आपण मीठ आणि साखर इन्क्लूड करत नाही, कारण त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो। तर मी ही खीर पाणी उकळून त्याच्यामध्ये 1 चमचा 1 टेबलस्पून असतो तो हे होममेड सेरेलॅक टाकते आणि ते उकळू देते छान आणि तेच माझ्या बाळाला थंड करून पाजते। Like, share and subscribe.